शरद पवार, राहुल गांधींसह विविध नेत्यांबद्दल गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांनी टीका ही भाजपची भूमिका नाही असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले। मार्कडवाडी भाजपच्या नेत्यांनी केलेली विधानं चर्चेत आली आणि त्यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केलेत। मार्कडवाडीचं आंदोलन पण जग करतोय, तर उद्या याने राजीनामा दिला नाही तर परत ईव्हीएमच्या विरोधात थोबाड उचकायचं नाही का रे बाबा? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा। या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल। यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे। त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे। ही इडा पवार नावाची साथी आसरा 7.5 कुणी घालवली? पवारांना कळलंच नाही, माय माऊलीनं दणका दिला। ह्यो घडी आला की आपला मसन वाटा झाला। कारण रडणारा एखादा म्हणतो का नाही, आता मी कसा राहू, कुणाकडे बघून जगू? मग म्हणायचं माझ्याकडे बघून जग। पिढा पिढा टळणार आहे आणि देवा भाऊचं राज्य येणार आहे। आता आपलं सरकार आहे, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही। यशवंत नगरचा कारखाना आहे, त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू। राम सातपुते या ठिकाणी चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे। आमच्या कार्यकर्त्याला मारलं, त्याला भर चौकात नागडा करून मारू। तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा। तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। बघा, माननीय शरद पवार साहेबांचं योगदान जे आहे किंवा जे लीडरशिप जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला कायम आदर आहे। अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरताय, हा देवेंद्र फडणवीसांना शोभतक आहे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात, धमक्या देतात। देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्याने हे बोलतायत, मग आम्ही बघू। शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत, त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे। पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही।